राधाकृष्ण मोरे साहेब असतील, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब असतील, आदरणीय पवार साहेब असतील, अशा अनेक मान्यवरांनी त्याच्यामध्ये स्वतःचं योगदान दिलं आणि ही औद्योगिक नगरी, कष्टकऱ्यांची नगरी, कामगारांची नगरी, इथं इंडस्ट्री आणण्याचं काम केलं. पवार साहेबांनी इथं जवळच हिंजवडीला आपलं IT पार्क काढण्याचं काम केलं आणि त्याच्यातनं सगळं आपल्या पिंपरी चिंचवडचं चित्र बदलून गेलं. हे कुणी नाकारू शकत नाही. त्यामध्ये आशिया खंडामध्ये सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका असा नावलौकिक आपण सुरुवातीला मिळवला. आज तिला पार धुळीस मिळवण्याचं काम त्या नावलौकिकाला केलं. कर्ज रोखे काढून, बिलं थकून, आर्थिक शिस्त मोडून, भ्रष्टाचार करून या सगळ्या गोष्टी झाल्या. सांडपाणी व्यवस्थापन असो, प्रशस्त रस्ते असोत किंवा उद्यानाचं जाळं असो, या शहराच्या कानाकोपऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामाचा ठसा हा आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. 92 पासून आम्ही इथलं नेतृत्व करत होतो तेव्हा आम्ही सगळेजण काँग्रेसमध्ये होतो. 92 ते 99 काँग्रेसमध्ये काम करत असताना आम्ही या शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला. पण 99 ते 2017 जोपर्यंत आमच्याकडे सूत्र होती तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. ही वस्तुस्थिती आहे. आणि पवार साहेबांच्या दूरच्या दृष्टीमुळे या शहराची उद्योगनगरी बरोबरच हिंजवडीच्या रूपाने IT सिटी म्हणून देखील ओळख संपूर्ण जगात झाली, संपूर्ण देशामध्ये झाली, हेही आपण बघितलं. गेल्या 9 वर्षाचा साधारण गोषवारा या शहराची अवस्था काय झाली हे आपण सर्व उघड्या डोळ्यांनी पाहतोय. या शहराला आम्ही स्मार्ट करण्याचं स्वप्न पाहिलं होतं. स्मार्ट सिटी करत असताना बेस्ट सिटी म्हणून पुरस्कार पण आपण मिळवला योगेश बाल महापौर असताना देश पातळीवरचा. परंतु नंतर आमचं इथलं जबाबदारी ज्यावेळेस आमच्याकडनं जनतेने काढून घेतली आणि इतरांच्यावर दिली त्यावेळेस इथं भ्रष्टाचाराचं थैमान घातलं गेलं. पाणी टंचाई, टँकर माफिया, कचऱ्यांचा प्रश्न, विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था, यामुळं अक्षरशः सामान्य माणूस मिनी भारत म्हणून आपल्या शहराकडे बघितलं जातं. सगळे लोक अक्षरशः वैतागून गेलेले आहेत, पण बोलायचं कोणी. म्हणून आजचा जन्म केवळ कागद नाही तर या शहराला पुन्हा एकदा वैभवाच्या शिखरावर नेण्याची आमची गॅरंटी आहे, आमचा वादा आहे. त्या दृष्टीनं आजचा दिवस हा एक ऐतिहासिक आहे असं मी मानतो. सामाजिक न्याय, समता, बंधुता आणि संविधानिक मूल्यांचं मूल मंत्र म्हणजे शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारावरचं काम, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या सर्वसमावेशक विकासाच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा आमचा संकल्प आहे. सर्व धर्म समभाव व सामाजिक एकोपा हा राखला गेला पाहिजे. गरीब, कष्टकरी, कामगार, शेतकरी, मध्यमवर्गीय यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवले गेले पाहिजेत. पर्यावरणपूरक, हरित आणि शाश्वत पिंपरी चिंचवड घडवण्याचा निर्धार हा आम्ही याच्यामध्ये करू पाहतोय. लोकप्रतिनिधी, नागरिक आणि प्रशासन यांच्यात विश्वासाचं नातं निर्माण झालं पाहिजे. भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक आणि उत्तरदायी महानगरपालिका ह्याचं प्रशासन लोकांना मिळालं पाहिजे.